महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान। महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिकच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतल्या 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। नाशिक, ठाणे, कल्याणमध्येही मशाल विरुद्ध धनुष्यबाण। मतदान केंद्र आणि 100 मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध। मतदान केंद्रावरील गोपनीयतेसाठी बंदी। अजित पवार नौखे असल्यामुळे 2004 मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं नाही। शरद पवारांचा गौप्यस्फोट। तर इतर कोणाला मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा। पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो। शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। दोन 2004 पासूनच भाजप सोबत जाण्यासाठी प्रफुल्ल पटेल आग्रही होते। पवारांचा गौप्यस्फोट। तर आग्रह होता म्हणून आदर म्हणून पवारांसोबत राहिलो, पटेलांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला आमची हरकत नव्हती, शरद पवारांचं विधान। तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध होता, संजय राऊतांचा दावा। तर खुर्चीच्या अट्टहासामुळेच ठाकरेंचा शिंदेंना विरोध होता, शिरसाटांचा पलटवार। लोढा फाउंडेशनच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरेंचा आक्षेप। मंगलप्रभात लोढा यांच्याकडून आचारसंहितेचा भंग, कारवाईची आदित्य ठाकरेंची मागणी। लोढा यांचं ट्विट करत उत्तर। मतदानाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिलॅक्स मोडमध्ये। क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी। मान्सून दक्षिण अंदमानामध्ये दाखल, तर 31 मे रोजी केरळ आणि 7 जूनला महाराष्ट्रामध्ये धडकण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।